हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे. आज आपण पाहणार आहोत डिप्लोमा फर्स्ट इयर फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, त्यासोबत कॅपराउंड बद्दलची इन्फॉर्मेशन, तसेच डायरेक्ट सेकंड इयरच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट आणि कॅपराउंड बद्दलची मी इन्फॉर्मेशन देणार आहे. सो जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला पूर्ण ऍडमिशन रिलेटेड अपडेट्स भेटत राहणार आहेत. त्यासोबतच थ्रूआउट डिप्लोमामध्ये किंवा थ्रूआउट इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही कसं स्वतःला प्लेसमेंट रेडी केलं पाहिजे, कसं स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे, या संदर्भात सुद्धा पूर्णपणे तुम्हाला गायडन्स भेटणार आहे. सो त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डिप्लोमा फर्स्ट इयर त्यासाठी एक ग्रुपची लिंक दिलेली आहे, डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा त्यासाठी एक ग्रुपची लिंक दिलेली आहे. सो तुम्ही दोन्ही ग्रुप ज्याचे तुम्हाला पाहिजे त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा. सो जेणेकरून तुम्हाला प्रत्येक इन्फॉर्मेशन भेटत राहील. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. आधी आपण डिप्लोमा फर्स्ट इयर बद्दल डिस्कस करूया. सो हे बघा, आतापर्यंत आपली जी झालेली आहे इन्फॉर्मेशन फिलअप करून. सो आज 10 तारीख आहे. आतापर्यंत आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली होती, त्यानंतर मग ग्रेव्हियन्सचा पिरियड दिला होता. तर ज्यांचे पण फॉर्म मध्ये काही मिस्टेक्स असतील, करेक्शन असतील, त्या करेक्शन करायच्या. सो ज्यांच्या फॉर्म मध्ये करेक्शन करायचे त्यांनी केलेले आहेत त्या. सो आज 10 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. सो ती कधी लागेल, आता हा व्हिडिओ मी दुपारी शूट करत आहे. सो इव्हिनिंग पर्यंत त्याची अपडेट पूर्णपणे येऊन जाईल. जशी अपडेट येईल तशी मी डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून देईल लिंक. तुम्ही त्यामध्ये चेक करा की तुमचा कितवा मेरिट नंबर आहे त्याप्रमाणे. सो नक्की तुम्ही तो ग्रुप जॉईन करा. सो आता बघा काय आहे कॅप राऊंड. जसंही आज आपल्याला फायनल मेरिट लिस्ट लागेल, त्यानंतर सीट मॅट्रिक्स चा एक ऑप्शन येईल तिथे. तर सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतो की प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक ब्रांचसाठी किती जागा आहेत, किती सीट्स अवेलेबल आहेत. सो ते कॅटेगरी वाईज त्याची विभागणी केलेली असते. जसं की जनरल म्हणजे ओपन कॅटेगरी, देन ओबीसी कॅटेगरी, एससी बीसी, एनटी, एसटी, एससी, ईडब्ल्यूएस. सो अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या जागा डिवाइड केलेल्या असतात. सो प्रत्येक कॉलेजच्या आपल्याला त्या जागा बघायच्या आहेत आणि आपल्या कॅटेगरीला कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत त्यानुसार आपल्याला लिस्ट बनवायची असते. सो हा सीट मॅट्रिक्स पाहणे, प्रॉपर अनालिसिस करणे हे इम्पॉर्टंट राहणार आहे. सो हे आज इव्हिनिंग पर्यंत येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला 11, 12, 13 म्हणजे उद्या, परवा आणि नेक्स्ट डे 13 तारखेपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे. आता ऑप्शन फॉर्म कसा फिल करायचा? ऑप्शन फॉर्म फिल करताना पहिला जो ऑप्शन असणार आहे पहिल्या राऊंडसाठी तो प्रॉपरली विचारपूर्वक भरायचा आहे. जर त्या कॉलेजला तुम्हाला नंबर लागला तर तुम्हाला कंपल्सरी त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असतं. सो पहिला ऑप्शन असा टाका ज्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज टाकून द्या, जे तुम्हाला जवळच आहे ते. जरी त्याला नंबर लागलाच आपला तर आपण डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकतो, त्यामध्ये काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तो पहिला ऑप्शन हा गव्हर्नमेंट कॉलेजचा, जी बेस्ट ब्रांच तुम्हाला पाहिजे त्या ब्रांचसाठी अप्लाय करून द्या. बाकी भरपूर सारी लिस्ट बनवा. 3 स्लॉट मध्ये तुम्हाला लिस्ट बनवायची बघा. पहिलं जे ड्रीम कॉलेजेस आहेत, जे काय तुमचे गव्हर्नमेंटचे कॉलेज असतील, तुमच्या एरिया जवळचे, तुमच्या डिस्ट्रिक्ट जवळचे, तुमच्या घराजवळचे. सो त्याची लिस्ट बनवा. त्याचे ब्रांचेस बघा, तुम्हाला कोणती ब्रांच पाहिजे. त्यानंतर तुमच्या मार्कनुसार टार्गेटेड कॉलेजेस बघा आणि सगळ्यात खाली सेफ कॉलेजेस बघा. सेफ कॉलेजेस म्हणजे कसे? सपोज तुम्हाला 80% आहे तर तुम्ही काही कॉलेजेस हे 75 to 80च्या रेंज मधले पण टाकायला पाहिजे. का? कारण की जर मेरिट वाढलंच तर असं नको व्हायला की तुम्ही फक्त 80 मार्क पर्यंत लिस्ट बनवली आहे आणि ह्यावेळेस जर मेरिट वाढलं 2% तर मग तुमचा नंबरच लागणार नाही. सो फर्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला 3 टाईप मध्ये लिस्ट बनवायच्यात. पहिलं ड्रीम कॉलेजेस, दुसरं टार्गेटेड कॉलेजेस म्हणजे तुमच्या मार्कनुसार, आणि तिसरा जो आहे तो आहे तुमचा सेफ कॉलेजेस, म्हणजे तुमच्या मार्कपेक्षा 3-4 मार्क कमी असणारे पण कॉलेज टाकून ते सगळ्यात खाली टाकायचे. आले लक्षात? जेणेकरून तुम्हाला पहिल्या राऊंड मध्येच तुमचा नंबर लागला पाहिजे. पहिल्या राऊंड मध्येच 90% स्टुडंटचा पहिल्या राऊंड मध्ये नंबर लागतो. एकदा आपल्याला ते कॉलेज भेटलं तर आपण मग नेक्स्ट राऊंड बेटरमेंट साठी करतो. त्यापेक्षा भारी कॉलेज आपल्याला भेटते का, त्यापेक्षा भारी ब्रांच आपल्याला भेटते का, राईट? सो ते तुम्हाला प्रॉपर लिस्ट बनवायची आहे. जर तुम्हाला कट ऑफ लिस्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची, तो नक्की जॉईन करा. तुम्हाला डायरेक्टली कट ऑफ लिस्ट त्या ग्रुपमध्ये भेटून जाईल. त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1. तर 15 तारखेला कॅप राऊंड 1 चं डिस्प्ले होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जे काही कॉलेज अलॉट होईल त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल किंवा बेटरमेंट करावं लागेल. जसं तुम्हाला करायचं. मॅक्सिमम स्टुडंट बेटरमेंटच करतात. सो 16 ते 18 पर्यंत आपल्याला तो टाइम दिलेला असतो. सो यावर आपण डिटेल व्हिडिओ बघूयात. सो कॅप राऊंड 1 मध्ये प्रयत्न असा असला पाहिजे कॅप राऊंड 1 मध्ये आपल्याला ऍडमिशन भेटलं पाहिजे. ठीक आहे. मग आपण नेक्स्ट राऊंडला आपण त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजसाठी ट्राय करू शकतो. जर पहिल्याच राऊंडला जर
आपल्याला नंबर नाही लागला तर मग जागा ज्या आहेत त्या कमी होतात. कारण की ज्यांना नंबर लागला ते सोडत नाहीत जोपर्यंत त्यांना यापेक्षा बेटर भेटत नाही तोपर्यंत. त्यामुळे पहिल्या राऊंड मध्ये प्रॉपरली लिस्ट बनवा. त्यानंतर दुसरा राऊंड आहे 19 तारखेपासून आहे. 19 तारखेला आपल्याला दुसऱ्या राऊंडच्या वॅकन्सी समजतील. नंतर 20 ते 21 पर्यंत आपल्याला 20 आणि 21 ला दुसऱ्या राऊंडचा कॉलेज टाकायचे आणि 23 ला काय होणार कॉलेजची लिस्ट लागणार किंवा आपला कोणत्या कॉलेज नंबर लागणार ते आपल्याला समजणार. ठीक आहे, तर आपण हे नंतर पुन्हा डिटेल मध्ये बघूया. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला लक्षात ठेवायचं आता वेट करायचं आहे आज इव्हिनिंग पर्यंत. नंतर उद्या परवा तेरवा 3 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय प्रॉपर कॉलेजची लिस्ट बनवायची. पुन्हा एकदा कन्फर्म करायचंय आपण कॉलेज कोणते टाकले सिक्वेन्स बरोबर आहे का, त्यामध्ये चूक झाली नाही पाहिजे. हे होते फर्स्ट इयर साठी. आता आपण सेकंड इयरचे डेट्स बघत काय आहे. तर सेकंड इयर मध्ये जर बघितलं आपण तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 8 तारखेला लागलेली आहे ऑलरेडी. आता सबमिशन ऑफ ग्रीव्हियन्स म्हणजे ज्यांचे काही करेक्शन असतील काही मिस्टेक असतील ते त्यांनी ते पण फिल केलं असेल. तुमची फायनल जी मेरिट लिस्ट लागणार आहे ती लागणार आहे 12 तारखेला. 12 तारखेला दिवसभरामध्ये शक्यतो इव्हिनिंगलाच लागतात. ठीक आहे, तरी पण जरी आधी आला इन्फॉर्मेशन तर मी व्हॉट्सअपला अपडेट करून देईल. त्यानंतर तुमचा जो कॅप राऊंड आहे डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाच्या स्टुडंटचा तो असणार आहे 12 तारखेला तुम्हाला समजणार आहे वॅकन्सी किंवा सीट मॅट्रिक्स. त्यानंतर 13, 14, 15 या 3 दिवसात तुम्हाला काय करायचं ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, कॉलेज आणि ब्रांचेस टाकायचे आणि 17ला तुमचा त्या राऊंडचा अलॉटमेंट लेटर तुम्हाला भेटेल किंवा तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागला कोणत्या ब्रांच लागला ते तुम्हाला 17 तारखेला समजणार आहे. तर अशा प्रकारे हा असणार आहे. त्यामध्ये वापस सेम प्रोसिजर असणार आहे. पहिला ऑप्शन आहे तो पूर्ण प्रॉपर गव्हर्नमेंट कॉलेजचं टाका, ज्यामध्ये जर नंबर लागला तुम्ही खुशी ऍडमिशन घेऊ शकतात, काही टेन्शनचं काम नाही राहणार. सो बाकी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. डिटेल व्हिडिओ आपण बघूयात कशासाठी ऑप्शन फॉर्म बद्दल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल द बेस्ट.